तालुक्यातील पाहुचीवाडी येथे भूकंपाच्या धक्क्याने जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। भिंत कोसळण्यासोबतच शाळेच्या इतर भिंतींनाही तडे गेल्याने संपूर्ण इमारत धोकादायक झाली आहे। शाळेची इमारत वापरण्यास धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पर्यायी जागेत शिक्षण घ्यावे लागत आहे। या शाळेत सुमारे 265 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेची नवीन इमारत उभारून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यासाठी गावातील शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडला आहे। धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाचे जे धक्के बसत होते त्याच्यामुळे पाहुचीबारी पेठ तालुक्यातील जे पाहुचीबारी गाव आहे तिथे जिल्हा परिषद शाळेचे 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत आणि तेथील शाळेला पहिले जे अगोदरचे धक्के बसले त्याच्यामध्ये तडे गेले होते आणि आता जो 8 तारखेला जो 10 वाजून काही 1 मिनिटांनी जो धक्का बसला त्याच्यामध्ये काही भाग भिंतीचा कोसळला आणि या बाबतीत जेव्हा पहिले धक्के बसले होते तडे गेले होते तेव्हा तिथले पाहुचेबारीचे सगळे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच हे सगळी एक शिष्टमंडळ पेठला पंचायत समितीला आलं होतं। तिथले जे मंत्री आहेत मतदारसंघाचे नरहरी झिरवाळ साहेब तर त्यांचे आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत। आमच्याकडे त्यांचं शिष्टमंडळ आल्यानंतर आम्ही स्थानिक प्रशासनाला म्हणजे पंचायत समितीचे BDO असतील तिथले गट शिक्षण अधिकारी वगैरे या सगळ्यांना आम्ही या बाबतीत कल्पना दिली। त्यांनी पण तिथे जागेवरती व्हिजिट केल्या त्यावेळेला, परंतु ह्या दुसऱ्या धक्क्यामध्ये ही भिंत कोसळल्यानंतर आता विद्यार्थ्यांचा त्यांना कुठेतरी शिक्षणासाठी बसवावं लागेल। पण ग्रामस्थांनी तिथले जे समजा ग्रामपंचायत बॉडी वगैरे आहे यांनी तात्पुरती त्यांची व्यवस्था तिथील जे पालक आहेत ज्यांच्या घरांमध्ये त्यांच्या पड्या वगैरे आहेत तिथे बसण्याची तात्पुरती व्यवस्था केलेली आहे। आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे का धोकादायक आहे। तिथे कुठलाही विद्यार्थी तिथल्या कुठल्याही 1ली ते 7वीचे जेवढे वर्ग आहेत तिथे कुठेही बसवण्याची सध्या परिस्थिती त्या शाळेची नाही। मग अशा परिस्थितीत त्यांनी ती पर्यायी व्यवस्था करून आणि सध्या चालू आहे। आता आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला इथे आलेलो आहोत। इथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आलेले आहेत। आम्ही त्यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना एक निवेदन सादर केलं की लवकरात लवकर त्या शाळेची दुरुस्तीपेक्षा नवीन इमारतीची आवश्यकता आहे, तर लवकरात लवकर तशी इमारत आपण उपलब्ध करून द्यावी। नवीन त्या शाळेत 265 विद्यार्थी पटसंख्या आहे। आम्ही आता झिरवाळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत। आम्ही प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन त्याची पाहणी केली होती आणि आम्ही इथल्या जिल्हाधिकारी किंवा आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा आज निवेदन देण्यासाठीच आलो होतो, परंतु शिक्षण मंत्री त्या निमित्ताने भेटले। याची कल्पना आम्ही आमचे तालुक्याचे आमदार आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांना याची कल्पना दिलेली आहे। माझं नाव पुंडलिक सातपुते आणि पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाहुचीबारी येथे दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10 वाजून 1 मिनिटांनी जो भूकंपाचे धक्के बसले त्यावेळी पाहुचीबारी गावातील ग्रामस्थ तसेच तरुण मुले वगैरे सगळे घराबाहेर पडले आणि लगेचच त्या अगोदर जिल्हा परिषद शाळा इथे इमारती संदर्भात अगोदरच कल्पना होती, त्यामुळे तेथील सरपंच पोलीस पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य लगेच घटनास्थळी धाव घेतली व तेथील इमारतीची पाहणी करताना त्यांच्या लक्षात आले की काही इमारतीचा भाग जो खाली कोसळलेला होता। आता त्या शाळेची सध्या परिस्थिती काय आणि विद्यार्थी कुठे बसतात? विद्यार्थी म्हणजे पालकांचे जे घर आहेत ते त्या ठिकाणी तसेच ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी या ठिकाणी त्यांची पर्यायी व्यवस्था केलेली आहे। आता तुम्ही मंत्री महोदयांची भेट घेतली, काय म्हणाले तुम्ही? या अगोदर तालुक्यातील आमदार माननीय श्री झिरवाळ साहेब तसेच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आहेत।
अच्छा, काय म्हणजे किती विद्यार्थी आहेत शाळेमध्ये आणि त्या अजून काय ठिकाणी मागणी आहे तुमची? त्या ठिकाणी 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत. तसेच तिथे 265 पटसंख्या आहे.